नमस्कार, मी अनिता आपल्या सर्वांचं स्वागत करते आपली कोकण चॅनलमध्ये। तर आज मी नान खटाई बनवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही। पाहू शकता एक छोटा कप मी तूप घेतलेले आहे। आपल्याला थोडं जाडसरच तूप घ्यायचे। तूप घेतलेलं त्याच कपाने मी साखर घेतली पिसून 1 कप। आपल्याला तूप आणखी साखर फेटून घ्यायचे, चांगली मिक्स करून घ्यायचे आपल्याला। पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे आपल्याला हे सब। जोपर्यंत कलर नाही येत तोपर्यंत आपल्याला फेटायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला फेटून घ्यायचे। पाहू शकता क्रीम सारखा कलर आलेला आहे। असं छानसं फेटून घ्यायचं आहे आपल्याला। थोडीशी मेहनत लागते फेटायला। सगळे एकजीव झालेले आहे पाहू शकता। इकडे मी 1 कप मैदा घेतलेला आहे। रवा टाकते मी ह्याच्यामध्ये। 2 चमच टाकायचे आहेत आपल्याला रव्याचे। आणखी बेसनही मी घेते ह्याच्यामध्ये। बेसन 2 चमच घेतलेले आहे पाहू शकता। एक छोटा चमच मी बेकिंग सोडा टाकते। आणखी चिमूटभर आपल्याला मीठ टाकायचं आहे पाहू शकता। आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। आपल्याला ह्याच्यामध्ये दूधही वापरायचं नाही किंवा पाणी वापरायचं नाही आपल्याला। पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे मिश्रणचा। चला तर आपण नान खटाई बनवूया। पाहू शकता इथे एक मी गोळा घेतलेला आहे। मी छोटी छोटी बनवणार आहे। आपण थोडेसे बदाम लावूया वरती। आपल्याला नान खटाई कढईमध्ये बनवायचे, आणखी ओव्हनमध्ये बनवून दाखवते मी तुम्हाला। पाहू शकता
पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचे। बदाम लावून घेऊया। मी बदाम आणखी पिस्ता लावते। पाहू शकता आपली नान खटाई बनवून झालेली। तर ही नान खटाई आपल्याला गॅसवर बनवायची कढईमध्ये। इकडे कढई आपली गरम झालेली आहे। आपल्याला 20 मिनिटांसाठी ठेवायचे। आपला आवनही गरम झालेला आहे। ही नान खटाई मी आवन मध्ये ठेवते 20 मिनिटांसाठी। चला तर पाहूया आपण कढईवाली नान खटाई। पाहू शकता आपली नान खटाई तयार झालेली आहे। इकडे आपली आवनची भी नान खटाई तयार झालेली आहे। थोडीशी लालसर झाले। आणखी इकडे कढईमध्ये बनवलेली। पाहू शकता आपली नान खटाई तयार झालेली। दोन्ही साइडून शेकलेली आहे। पाहू शकता आपल्या जवळ आवड नाही तर आपण कढईमध्ये बनवू शकतो घरी। दिवाळी आलेली। तर आजची नान खटाई कशी झाली कमेंट करून सांगा। आपले कोकण चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करायला विसरू नका।